अश्विनी. नमस्कार, मी सायली. नमस्कार, मी कोमल. आम्ही थिएटर ऑफ रेलेव्हन्सच्या रंगकर्मी. थिएटर आणि एक स्त्री, एक महिला असा ज्यावेळी तुम्ही संबंध लावतात त्यावेळी नक्कीच तुमच्यासमोर अनेक चित्र येतात, आव्हानं येतात. आमच्यासमोरही आली. पण या आव्हानातनं थिएटर ऑफ रेलेव्हन्स म्हणजेच प्रत्येकाशी रेलेव्हंट असलेलं असं हे थिएटर ऑफ रेलेव्हन्स फिलॉसॉफी आम्ही आमच्यात उतरवली आणि माणूस म्हणून जगायला लागलो. थिएटर ऑफ रेलेव्हन्स या सिद्धांताचा सूत्रपात 12 ऑगस्ट 1992 ला झाला आणि त्यांनी केला रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी. प्रत्येकाला एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे हे आपण ऐकत आलोय. पण तो माणूस म्हणून जगण्याचा अधिकार म्हणजे नेमकं काय? कारण मी ज्यावेळी अनुभवते त्यावेळी प्रत्येक स्त्रीला आपल्या आयुष्यात जगण्यासाठी किंवा तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्धी लढाई तिच्या घरातच लढावी लागते. आणि ती लढाई लढत आज आम्ही समाजात उतरलोय. कारण मी म्हणजेच समाज आणि समाज म्हणजे मी. पण मी केवळ महिला नाही तर मी एक माणूस आहे आणि हा अधिकार मला निसर्ग देतो. कलाकार. खरं तर कलाकार हा कधी स्त्री आणि पुरुष नसतो. कलाकार हा कलाकार असतो आणि कलाकाराची ओळख असते कलेची. त्यामुळे तो संपूर्ण जगाचा असतो. आम्ही जेव्हा कलाकार म्हणून जगायचं ठरवलं तेव्हा सर्वात आधी ठरवलं की स्वतःच्या पाठीचा कणा ताठ ठेवायचा. आणि हा पाठीचा कणा ताठ ठेवत आम्ही आज संपूर्ण विश्वात एक मानवतेची हुंकार भरत आहोत. हो, महिला आणि महिला दिवस जेव्हा साजरा होतो तर खरंच खंत वाटते की असे दिवसही साजरे करावे लागतात. आज जेव्हा महिलेचा प्रश्न येतो तर गोष्ट येते तिच्या आर्थिक सक्षमतेची, तिच्या आर्थिक कण्याची. आजही भारतात लक्ष्मीपूजन केलं जातं. पण भारतात किती महिला आहेत ज्यांच्या स्वतःच्या नावे संपत्ती आहे किंवा ती आर्थिकरित्या सक्षम आहे? इथून सुरुवात आहे तिच्या सक्षम असण्याची. साधी 5 रुपयाची भाजी जरी आणायची असेल तरी तिला कोणाकडे तरी हात पसरावे लागतात. ही आजही वेळ आहे भारतातल्या महिलांची, जगातल्या महिलांची. आणि जेव्हा आपण ही गोष्ट करतो की महिलेच्या तिच्या अस्तित्वाची, तर तिची पहिली सुरुवात होते ती म्हणजे तिच्या निर्णय घेण्याच्या संकल्पनेची. ही तिची निर्णय घेण्याची भूमिका जेव्हा तिच्या हाती असते तेव्हा ती जग घडवू शकते. ही ताकद तिला निसर्गाने दिलेली आहे. लहानपणापासून ऐकत आले, महिला संस्कृतीची वाहक आहे. महिला निसर्गाची किंवा या जगाची वाहक आहे. ती आपल्या जगाला किंवा संसाराला पुढे नेते. पण कधी हा विचार केला का की जन्म देण्याऐवजी सुद्धा आपण एक क्रिएटर आहोत, एक सृजनकार आहोत? हो, आम्ही ही भूमिका निवडली, आम्ही ही भूमिका साकारली आणि आम्ही ही भूमिका प्रत्येकास जगण्यास प्रेरित करत आहोत की चला क्रिएटर म्हणून जगूया, या जगाला आकार देऊया, एक माणूस म्हणून जगूया आणि माणुसकीला जोपासूया. हो, थिएटर ऑफ रेलेव्हन्स या फिलॉसॉफी अंतर्गत आम्ही अनेक अशी नाटकं प्रस्तुत केली जी नाटकं माणुसकीला लिबरेट करतील. लेट्स लिबरेट ह्युमन्स, लेट्स लिबरेट ह्युमॅनिटी हा आमचा पहिला थॉट आहे. कारण फॉर अस थिएटर और आर्ट इज जस्ट अ रोमॅन्स विथ ट्रूथ. आम्ही आहोत सत्याच्या शोधात आणि ते सत्य आम्ही आमच्यात जगत आहोत, आमच्यात सुरू केलेलं आहे आणि आता समाजात ते सत्य शोधायला निघालेलो आहोत. येस, इथे मला आवडेल एक रचना वाचायला. कारण आम्हाला देशातल्या संपूर्ण महिलांना माणूस म्हणून जगताना पाहायचंय, माणूस म्हणून बाहेर बागडताना पाहायचंय, माणूस म्हणून श्वास घेताना पाहायचंय. समाजात एक जो विरोधाभास दिसतो तो आम्हाला नकोय. म्हणजे सरस्वतीची पूजा होते पण अशिक्षित सर्वात महिलाच आहे. माँ दुर्गाची पूजा होते पण सर्वात अबला ही स्त्रीच मानली जाते. तर चला नेमकं स्त्रियांना काय हवंय ते आपण या कवितेतनं ऐकू. कब इंसान बनेगी याची रचना केली आहे मंजुल भारद्वाज यांनी. कब इंसान बनेगी, क्या फर्क है पल्लू, घूंघट, नकाब या हिजाब पहनी इन देहों में? क्या फर्क है पल्लू, घूंघट, नकाब या हिजाब पहनी इन देहों में? दुनिया को जन्म देने वाली मर्दों की दुनिया में संस्कार संस्कृति के नाम शोषित सीता, सिमरन, सूजी और सलमा में.
कोख। कोख गर्भ कुदरत की सृजन नियामत है। कोख गर्भ कुदरत की सृजन नियामत है, पर कुदरत की नियामत को अनंत काल तक शोषण का अभिशाप मानने वाली, बनाने वाली कब कब जागेगी? माँ, बहन, बेटी, बीवी बनाए जाने वाली कब इंसान बनेगी? ये सूरत को बदलनी है। ये सूरत उन्हीं को बदलनी है जो इस सूरत में है। तू खुद को बदल, तू खुद को बदल, तभी नजर और नजरिया बदलेगा। पर सवाल है, सदियों से दुनिया भर में धर्म, सामंतवाद, पितृसत्ता और पूंजीवाद की गुलाम आधी आबादी कब कब अपने हकों के लिए आर पार का संघर्ष करेगी? भारत के संविधान की शान बनेगी। भारत के संविधान की शान बनेगी। कब कब तुम इंसान बनोगी? हम हैं